गुड मॉर्निंग मंडे. नमस्कार. तर आपल्या डेली ब्लॉगमधला अजून एक ब्लॉग. आपण आता चाललो आहे सिंहगडला. बघूया सिंहगडवरची धमाल मस्ती कसं काय होते. दोन मेंबर आहेत माझ्याबरोबर सिंहगडावर. एक आहे आशिष दीक्षित आणि एक आहे आकाश आळीवई. बघूया. हा अक्याला घ्यायचा. ह्या अक्याला घेऊन आता चाललोय आशिषकडं. चला आक्या बराला आशिष. अशा तऱ्हेने आता आम्ही चाललेलो आहे सिंहगडच्या ट्रिपला. मी आकाश ऐवळे, जो की माझा लहानपणीचा साथी, कॉलेज वाईडीचा साथी, लई दिवसात भेटलाय. आणि हा आमचा रेग्युलरचा आशिष दीक्षित, ज्याची झोप झालेली नाही. विचार काय अक्याला काय करतो ना ते रील स्टार वाली घंटा रेस्टार यांचे जे कुत्रे हात भारी येऊन दिलात मला. त्याला मला फोन चालू ठेव, लागली म्हणते आवाज ऐकून भुकाला भाऊ म्हणलं पळा आता. माझा आवाज ऐकू का? लाऊड स्पीकर टाकलेला रे. ते कुठं होते माहिती अशीच मी ना म्हणलं इकडून फिरून जाऊ नाही का उलटा. आई घाली बरोबर ती तिथून त्यांना कसं माहित मी इकडून येणार आहे, ते उलट फिरून माझ्या समोर येऊन थांबले. मी यांच्यासाठी इकडून आलो आणि गोल फिरून तिकडे आले मला बघून. अरे खाली पिल्ले तर ती 7-8 त्याची. हा ती लागली ना पिल्ले एकत्र सगळी दुकाला 7च्या 7. तिची आई कुठं होती काय माहिती, तिकडे ना आली पळत परत माघारी घरात पळालो. पलीकडच्या साईडला उतारलं तिकडून मग आल्याला तरी लास्टला भेटली तर बंटीला फोन केला. बंटी पण फोन चालू ठेवला. सकाळ सकाळी चहा पितात का आपली. थंडी वाजते. आक्यानं स्पॉन्सर केला चहा. आशिषच्या चहा मध्ये एवढा दम लागला का त्याला. मीच दमलो, तू नाही दमला. सिंहगडावरची सकाळ सकाळची गर्दी. आम्हाला वाटलं आम्ही लवकर आलो म्हणजे आम्हीच एकटा असू, पण इथं सगळीच ह्या झोपून आलेत की सगळीच लवकर आलेत. अरे उतरलो मी त्या साईड मिल्टा साईडला. मिलिटरी बेस साईडला उतरलो. मग तुम्ही गेला कोचिंगला. हा केलं चालू ह्यो कोण? हॅलो 1 2 3 4 चालू चालू जा. चालू का? पुढे तू दिसतो कसं दिसतो. कुठे दिसतो? थांब ना, काय माहिती देऊ. हा हा थांब, तुझा कुठे गेला? हा प्राणी बघा. थांब जरा. माझ्याकडे कॅमेरा करता आला का? अरे मी दिसतोय. तू पुढे येतं का? ओळखता का याला? थांबा उजेडात घेतो. दिसला का तुम्हाला? का नाही दिसला? ये कौन सा सुअर बोला? आजा आजा आगे आजा. ये तो स्कैम हो गए रे. सालों ने गिरा दिया मेरे को. भाई लोग ये कट करेगा, बाद में आपको दिखाऊंगा. बहुत डेंजर आदमी रे. अभी मेरे को मार डालते. साला सब प्लानिंग सेट करके आए. बाद में देखेंगे. अरे बंटी वरती स्टॉप करायचं. वरती बटन कुठला स्टॉप? मॅप एक्सपर्ट. आणि इकडून पण दिसतोय बंटी. तुम्हाला बंटी राव हे असं करत नाही. हॅलो ए भाई किधर जा रहा है? आपका थोड़ा कहीं सुनेला है? दिखेला है. सुनेला है? तेरा आवाज कहीं देखेला है?
मेरा आवाज दिखेला हे बाई भारी दिसते रे, काय पण म्हणते म्हणते बाई तू पैसे टाकले त्याच्यात, मला दररोज घेऊन ये भाऊ. मजा आहे मग काय. आख्याला घेऊन फिरलो मी वर्षभरात फिरलो नाही, महिनाभरात फिरलो. मग बघ ना. यार, हे कोणचा प्राणी आहे हा, जो तुला की घुम रहा है. सही आहे. हा, मग काय ते दोघांना म्हणणार, दोघांना तसं म्हणणार, ती तिसरं दलिंदर कुठे आहे रे? ते गेलंय घरी. सातारा चाललो ना आपण एवढं डोंगर जायचं. अरे ते चालाय नाही तर डोंगरावर पळवायचा. तेव्हा आपल्याला काय काम धंदे नव्हते. रात्री दुपारी 12 वाजता घरी येतो. हा. सकाळी 6 वाजता जायचं, दुपारी 10 वाजता, ती पण कुसळ बिसळ लावून सगळं. आई वडील हो. डॉगी आई म्हणायचं कुठं ना एवढं. ओके. अगं ते असं नांदला पुढे. हा, अरे लय भले झाले. तर तोंड दाखव जरा मागे. लय लय भले झालं बघा आमचं ह्याच्यामुळे. एवढं आमचं भले केलं, जेवढे करायचं भले तेवढे. तेवढंच केलंय, बाकी कोणी नाही. फक्त सांगायला एक स्टोरी दिली की असं असं असे नेलं आणि चला म्हणलं मला रोड माहिती. याला तर घंटा रोड माहित नव्हता. अंदाजात आणले पळवत. इथनं खाली इथनं खाली इथनं खाली इथनं पुन्हा वर वर वर. अरे आमचा आबू लगा पळत पळत दगडी खातो अंग उलटा पळत. जेवढं वर करतो तेवढं स्पीडने खाली उतरते. तो डेंजर माणूस आहे. लय बेकार आला. पण नशीब त्या झाडाचं, त्या झाडानं आबूला वाचवलं. झाडाची आहे तयार झाली असेल, झाड वरडलं असेल, पण झाडांचं नाका वाचला. लय गांचा पडते प्रकृतीनं. ठेवला भाऊ गेली. विकी पहिला गेला. विकी गेलेला. लय डेंजर हा. खाली पण गेलतो. आम्ही काल वरून पाक कोण खाली गेला. आम्ही पहिला खाली आख्या भावा नुसता बघतोय, काय नाही. पुन्हा आख्या भावाकडे आला. आख्या भाऊ मोबाईल मोबाईल आता तो खाली. पुन्हा घसरत खाली. मित्रांनो, हीच ती जागा जिथं शूर तानाजी मालुसरेंनी आपला हात गमावलेला. हा सिंहगड, ज्याचं नावच ह्या वाक्यावरून पडलं की गड आला पण सिंह गेला. अशा प्रकारे अशीच आम्हाला जंगल सफारी करतोय, ॲडव्हेंचर ट्रिप. जंगल ॲडव्हेंचर ट्रिप करायला होतं अशीच आम्हाला. त्याच्यात नाही काय द लॉयन किंग माहित नाही त्याला. आम्ही सिंहगडावर हरवलोय. आम्हाला माहित नाही कल्याण दरवाजाला जायचं कुठं असतं. आमचा गाईड जरा गंडलाय. तो आम्हाला म्हणतोय खालनं जायचंय वरून जायचंय. आता माहित नाही, मी अर्ध्यापर्यंत चढलोय. मी ह्याला सांगितलं मी काय करतोय. सिंहसाठी घेतलं असे तर मित्रांनो. आता आपण आलो सिंहगडावर. सिंहगडावर आपल्याला थोडीफार माहिती भेटली, पण आपण आलो सकाळी 6 वाजता, जेणेकरून आपल्याला सनराईज बघायला भेटला. सनराईज असा भारी दिसतो सिंहगडावर. हा बघा, ते आहे आपलं काय रे, ती काय विसरली मी. ती काय राशी, हे बघा आपल्याला हा तोफखाना आहे. तिथे एक कमान आहे, स्टार्टिंगला एक कमान आहे. कमान एक खालच्या साईडला कमान आहे, एक वरती कमान आहे. ते सगळे कठडे आहेत. कठड्यावर बसलं की पोलिसाला शिट्ट्या वाजवतात. कठड्यावर बसायचं नाही. तर आम्ही पहिल्यांदाच एक्सप्लोर करायला आलो. एकदा आलेलो पण
हे अमृतेश्वर मंदिर. हे आहे अमृतेश्वर मंदिर सिंहगडावरचे. कधी काही तर महाराज पाय पडायचे. अमृतेश्वर मंदिर आतला स्पेस क्लीन मस्त निगा राखले सिंहगडाची. अशा चांगल्या प्रकारचे हे काहीतरी नवीन आहे. बॅक साईडचा परिसर अमृतेश्वर मंदिरचा तसं चांगला आहे. परिसर मस्त आहे, शांतता आहे, थंडगार. ही जुन्या काळची तोफ जुनी आहे. हिला आता बाजूची चाकं बिक आत्ता गेली होती, पण मस्त गेले. तोफेचा फील दिलाय. तिथे एक इथे एक. अरे सिंहगडवरची मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी सौरभ भोसले स्पेशल हा शो बघायला गेलो. तो पण मस्त होता. आणि त्यानंतर थोडाफार गेम खेळलो आणि झोपलो. बस. बाय. तर मित्रांनो, आज आपण आलोय सौरभ भोसले ह्याचा शो बघायला. इथं आहे यश, इथं आहे सूरज भैया, इकडे आबी आणि इकडे पप्पा आहे. आपण शो बघूया, नंतर त्याचा रिव्ह्यू सांगूया.